आपल्या सभोवताली आपण अनेक प्रकारचे वनस्पती पाहतो. काही वनस्पतींची नावे सांगा. बोला. अगदी बरोबर. वनस्पतींचे अवयव कोणते? अगदी बरोबर. मूळ, खोड, पान, फूल, फळ हे जसे वनस्पतींचे अवयव आहेत. वनस्पतींचा एक महत्त्वाचा अवयव असतो तो म्हणजे पान. पानाचे पण काही घटक असतात. आज आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत. सर्वांनी इकडे लक्ष द्या. इकडे मुलांनो, या वनस्पतीचे निरीक्षण करा. हे एक पानाची आकृती आहे. या वनस्पतीचे निरीक्षण केले असतात. ती आकृती पुन्हा इकडे पण काढतोय. लक्ष द्या. आता सर्वांनी इकडे लक्ष द्या. साधारणपणे पान हे खोडाला पर्वसंधिनीवर ज्या दांड्याने जोडलेले असते याचे निरीक्षण करा. त्या दांड्याला पर्णरुंद किंवा देठ असे म्हणतात. आता इकडे लक्ष द्या. हे एक पान आहे. या वनस्पतीचे पानाचे पर्णरुंद जे आहे त्याचे निरीक्षण करा. काही वनस्पतींच्या पानांचे पर्णरुंद जे आहेत ते छोटे असते. काही वनस्पतींच्या पानांचे पर्णरुंद हे लांब असते. कोणत्या वनस्पतींच्या पानांचे पर्णरुंद लांब असते? पपया, अजून अगदी बरोबर. साधारणपणे पानाचा हा जो हिरवा पसरट भाग आपल्याला दिसतोय, लक्ष द्या सगळ्यांनी. या भागाला पर्णपाते असे म्हणतात. आता सर्व वनस्पतींच्या पानांचे पर्णपाते हे सारखेच असते असे नाही. मी काही वनस्पतींची पानं तुम्हाला दाखवतोय, त्याच्या पर्णपात्याचं तुम्ही निरीक्षण करा. इतर मुलांनी पण निरीक्षण करा. आता हे पहा, या वनस्पतीच्या पानाचं हे जे पर्णपात आहे हे पसरट आणि एक विशिष्ट रंग त्याला प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. साधारणपणे वनस्पतींची पर्णपात जी असतात ती पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. सर्व वनस्पतींची पर्णपात ही सारखी असतात असं नाही. काही वनस्पतींचे पर्णपात हे खूप लांब असते. उदाहरणार्थ सांगा. बरोबर. अजून वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया घडते त्यामध्ये हे पर्णपात अतिशय महत्वाची भूमिका बजावत असते. आता आणखीन इकडे लक्ष द्या. या पानामध्ये ही जी एक मुख्य अशी ठळक अशी रेषा आपल्याला दिसते, या रेषेलाच मुख्य शीर असे म्हणतात. विशेष करून पानामध्ये अन्न आणि पाण्याचे जे वहन आहे या मुख्य शिरेद्वारे होत असतं. आता तुमच्या यावर दिलेल्या वनस्पतीचे निरीक्षण करा आणि इतर मुलांनी या वनस्पतींचे निरीक्षण करा. हे पहा,
या पानामध्ये ही मुख्य शीर आहे. आता या पानांमध्ये आणखीन इथं उपशीर आहे. कोणते आहे दाखवा बरं. या इकडे लक्ष द्या. छोट्या छोट्या त्या उपशीर आहेत आणि मध्ये जी आहे ती स्पष्ट दिसते ती मुख्य शीर आहे. हा बस. काही वनस्पतींच्या पानांमधली मुख्य शीर जी आहे ती आपल्याला ती ठळकपणे दिसते. तुम्ही वड या वनस्पतीच्या पानाचं निरीक्षण करा, बदाम या वनस्पतीच्या पानाचं निरीक्षण करा. त्याची जी मुख्य शीर आहे ती आपल्याला ठळक आणि स्पष्टपणे दिसते आणि त्याला इतर उपशिरा फुटलेल्या सुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसतात. तसंच इकडे लक्ष द्या. पानाचा हा जो शेवटी टोकदार भाग आपल्याला दिसतो आहे याला पर्णाग्र असे म्हणतात. काही वनस्पतींच्या पानांची जी पर्णाग्र आहे ना ती आपल्याला स्पष्टपणे दिसतात. जसं की आता निरीक्षण करा. या वनस्पतीच्या पानामध्ये पर्णाग्र कोणतं आहे? तू ये इकडे. पर्णाग्र या शेवटचं आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. काही वनस्पतींच्या पानाची जी पर्णाग्र आहे ती आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतात. पिंपळाच्या पानाचं जर कधी आपण निरीक्षण केलं तर त्याचे पर्णाग्र हे अतिशय टोकदार असलेले आपल्याला दिसते. तर मुलांनो, अशा प्रकारे पानाचे हे असे वेगवेगळे भाग असतात आणि आज आपण त्यांची माहिती मिळवली आहे.